जगात समुद्र आहे असे कोणी सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना. पण हो, हे खरं आहे. त्या समुद्राच्या पाण्यावर उभी असलेली 108 शिवलिंग सांगलीत आहे. सांगली शहरापासून 50 किलोमीटर लांब सागरेश्वर हे देवस्थान आहे. या देवस्थानाबद्दल सागरेश्वर या ग्रंथात इथे समुद्र असल्याचा उल्लेख आढळतो. सागरेश्वर हे भगवान शंकराचे पवित्र स्थान आहे. या ठिकाणी एकूण 48 मंदिरे असून त्यामध्ये 108 शिवलिंग विराजमान आहेत. हे मंदिर 700-800 वर्षापूर्वी बांधण्यात आलं आहे. येथे सागरेश्वर हे शंकराचं मुख्य मंदिर आहे. समुद्राच्या कृपेने गंगा तेथे वास करते अशी धारणा आहे. त्यावरून त्या परिसरास सागरेश्वर असे नाव पडले. मध्यभागी असणारे देऊळ सर्वात प्राचीन असून ते समुद्रेश्वराचे अर्थात सागरेश्वराचे आहे. सागरेश्वराच्या मंदिरातील पिंडीवर ठेवलेली शाळुंका बाजूला केल्यानंतर खाली पाणी दिसते. मुख्य मंदिराशेजारी पाण्याची 3 गुंडे आहेत. इतर देवता मंदिराच्या परिसरात अन्य देवदेवतांचीही मंदिरे आहेत. तेथे अंबाबाई, उजव्या व डाव्या सोंडेचे गणपती, कार्तिक स्वामी, कर्कट स्वामी, काशी विश्वेश्वर, रामेश्वर, सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर, भीमेश्वर, सत्यनाश, ओंकारेश्वर, वीरभद्रेश्वर, विठ्ठल रुक्मिणी, नंदिकेश्वर, केदारेश्वर, सत्तेश्वर, सिद्धेश्वर, धोपेश्वर आदी ज्योतिर्लिंगाच्या मंदिराबरोबरच इतर देवतांचीही मंदिरे पाहता येतात. मंदिराची पौराणिक कथा. जेव्हा देव आणि दानव यांच्यात अमृत मिळवण्यावरून युद्ध सुरू होतं तेव्हा ते थांबवण्यासाठी समुद्र मंथनातून निर्माण झालेले विष महादेवांनी प्राशन केले. तेव्हा त्या विषाच्या प्रकोपाने महादेवांच्या अंगाची लाहीलाही झाली. त्यानंतर त्यांनी सागरेश्वर येथील समुद्रात उडी घेतली आणि त्यांचा देह शांत झाला. त्यानंतर तिथे या मंदिरातील पवित्र लिंगांची निर्मिती झाली. मंदिर स्थापनेची कथा. कुंडलेश्वर राज्याचा राजा सत्यवान शिकार करण्यासाठी अंबिका वनात आलेला. त्याला तहान लागली म्हणून तो पाण्याच्या शोधात भटकत होता. त्याला 2 ऋषी तप करताना दिसले. त्यांच्याशी बोलण्याचा त्याने प्रयत्न केला पण ते ऋषी तपश्चर्या करण्यात मग्न होते. त्यांनी राजाकडे दुर्लक्ष केले. बाजूलाच असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील आळ्या राजाने ऋषींच्या अंगावर टाकल्या. त्यामुळे ऋषी क्रोधित झाले. त्यांनी राजाला शाप दिला की तू दिवसा मनुष्य राहशील आणि रात्री तुझ्या अंगावर आळ्या भरतील. राजा नाराज होऊन राजमहालात परतला. वनातून परतल्यापासून राजा नाराज होता. जेव्हा रात्र झाली तेव्हा राणीला या शापाची गोष्ट समजली. राणी राजाला पुन्हा त्याच वनात घेऊन गेली. त्याच ठिकाणी असलेल्या ऋषींकडे राजाने दयायाचना केली. त्यावर ऋषींनी राजाला माफ करून मंदिर परिसरात असलेल्या आडातील पाण्याने आंघोळ करण्यास सांगितली. राजाने आंघोळ केली आणि तो शापातून मुक्त झाला. शेवटी राजाने तिथे हेमाडपंथी मंदिरे बांधली. तिथे तो नित्य पूजा करू लागला. त्यामुळे सागरेश्वर परिसरातील इतर गावेही सधन आणि समृद्ध आहेत. सागरेश्वर अभयारण्य. सागरेश्वर अभयारण्य. सागरेश्वराच्या या देवळापासून जवळच एक लहानसा घाट ओलांडला की अभयारण्य सुरू होते. या अभयारण्याचा विस्तार अवघा 86 चौरस किलोमीटर इतका आहे. अभयारण्य नैसर्गिक नसून मानवी प्रयत्नातून आकाराला आले आहे. हे विशेष होय. त्यामुळे उजाड माळरान असलेल्या या ठिकाणी अभयारण्य निर्माण झाले आहे. सागरेश्वराच्या जंगलात श्वापदांची संख्या फारशी नसली तरीही येथील मृगविहारात सांबर, काळवीट, भेर हे प्राणी संख्येने अधिक आहेत. त्याशिवाय तरस, लांडगे, कोल्हे, ससे, रानमांजरं आदी प्राणी येथे दिसतात.